नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सरल पोर्टलवर समित्यांची माहिती कशी अपडेट करावी. सर्वप्रथम आपल्या कोणत्याही एका ब्राउझरमध्ये ॲड्रेस बारवर education.maharashtra.gov.in या सरलच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करायचं आहे. विभागीय लिंकमधून स्कूल पोर्टल यावर क्लिक करायचं आहे. आपल्या शाळेचा UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करा. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा. सरल पोर्टलचं जे स्कूल पोर्टल आपण ओपन केलेलं आहे त्यातून होम, बेसिक, डिव्हिजन एड हे 3 टॅब आपण वापरले होते. प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी सामूहिक कवायतसुद्धा आपण इथून अपलोड केलेली आहे. आज आपण पाहूयात शालेय समिती माहिती आणि माजी विद्यार्थी संघ हे कसं फिल करायचं आहे. सर्वप्रथम शालेय समिती माहितीवर क्लिक करून त्याच्या खाली येणाऱ्या शालेय समिती माहितीवर एक क्लिक करायची आहे. आणि समितीचे नाव, पदनाम, समितीच्या प्रमुखाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी इथे पाहिजे आहे. ॲडवर क्लिक करूयात. आणि आपल्याला या 4 समित्यांची माहिती इथे अपलोड करायची आहे. सर्वात पहिले आहे शाळा व्यवस्थापन समिती. त्यांचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव इथे समोर लिहायचं आहे आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. नाव लिहित असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चिन्ह म्हणजे फुल स्टॉप वगैरे वापरायचं नाही आहे. सुरू करूयात. त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. सखी सावित्री समितीचं सुद्धा आपल्याला समिती प्रमुखाचं नाव तिथे मेन्शन करायचं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व समिती प्रमुखांचे नावं आणि मोबाईल नंबर लिहिलेले आहेत. आणि हे पेज आपल्याला सेव्ह करायचं आहे. डाटा सेव्ड सक्सेसफुली. ओके. तर अशा पद्धतीने आपण आपली शालेय समिती माहिती पूर्ण केलेली आहे. आता आपण पाहूयात माजी विद्यार्थी संघ यामध्ये कसं नोंदवायचं आहे. माजी विद्यार्थी संघाच्या रजिस्ट्रेशन माजी विद्यार्थी संघ यावर क्लिक केली. आपला जिल्हा, तालुका आणि शाळेचं नाव बाय डिफॉल्ट इथे येत आहे. विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे. ज्याला आपण माजी विद्यार्थी आपण अध्यक्ष जो केलेला आहे त्याचं नाव आपण इथे लिहूयात. शेवटची इयत्ता आपल्या शाळेतली कोणती त्यांनी पूर्ण केली ती इयत्ता निवडूयात. त्याचं वर्ष निवडूयात. त्या वर्षी तो कोणत्या वर्षी आपल्याकडे शेवटच्या इयत्तेत होता, सध्या काय करतोय, सध्याचं वास्तव्याचं ठिकाण आणि त्याचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. इन्फॉर्मेशन सबमिटेड सक्सेसफुली. ओके. तर अशा प्रकारे आपण माजी विद्यार्थी संघ माहितीचा फॉर्म भरलेला आहे. आणखी विद्यार्थी ॲड करायचे असतील तर त्यांचे नावं टाईप करून आपण ॲड करू शकता. माजी विद्यार्थी संघ त्यामधून समितीची माहिती यावर क्लिक करूयात. माजी विद्यार्थी संघ कधी स्थापन केला ती दिनांक आपल्याला इथून निवडायची आहे. आधी वर्ष निवडा, नंतर महिना आणि त्यानंतर त्या तारखेवर क्लिक करायचं आहे. आयोजित केला होता का? हो. माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता का? होय. मेळाव्याचा दिनांक
अध्यक्षाचा मोबाईल नंबर आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. आपण याआधी माजी विद्यार्थी संघामधून रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यामुळं तिथं आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे. हा मोबाईल नंबर टाकल्यावर जसंच आपण बाजूला क्लिक करू, ज्या व्यक्तीचा तो मोबाईल नंबर आहे त्याचं नाव इथे आपल्याला आपोआप आलेलं दिसेल. उपाध्यक्षाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. बाजूला क्लिक केल्यावर उपाध्यक्षाचं नावसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सचिव मोबाईल नंबर टाका, त्यांचं नाव आपोआप येईल. आता सचिवमध्ये आपल्याला नाव भरायचं आहे आणि मोबाईल नंबर भरायचा आहे. कोषाध्यक्ष मोबाईल नंबर भरा. त्याचं नाव आपोआप इथे समोर येईल. सदस्य मोबाईल नंबर भरायचा आहे, नाव आपोआप येईल. अशा पद्धतीने सदस्यांची नावं आपोआप आल्यावर सल्लागार सदस्यामध्ये शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, त्यांचं नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थ्यांची संख्या इथे लिहायची आहे. शैक्षणिक गुणवत्तावर्धन कार्यक्रम आयोजित केला होता का? होय. त्याचा तपशील म्हणजे आपल्याकडं जो अहवाल आपण लिहिला होता त्या अहवालाचं आपण इथे थोडं लेखन करूयात. कार्यक्रमाचे काही फोटो PDF अपलोड करायचे आहेत. फोटोजची PDF कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी आधी दिला होता. आपण सरळ ती फोटोची PDF इथे अपलोड करूयात, ज्याची मॅक्झिमम साईज 1 MB असावी. चूज फाईल, डाउनलोड्स, इथे ह्या PDF आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याचा व्ह्यू पण बघू शकतो आपण. अशा पद्धतीने आपण फोटोज ॲड केलेले आहेत. सबमिट या बटनावर क्लिक करूयात. कार्यक्रमाचा तपशील 500 अक्षरांपेक्षा जास्त नसावा. काही अक्षरं कमी करूयात. आपण माहिती सबमिट करू इच्छिता का? ओकेवर क्लिक करूयात. माहिती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि माजी विद्यार्थी माहिती हे पूर्ण केलेलं आहे. सबमिट केलेली माहिती आपल्याला खाली पाहायला मिळते. माजी विद्यार्थी संघ यांच्या लोकवर्गणीतून जर काही आपल्या शाळेला मिळालं असेल माहिती तर आपण ते निवडू शकता. हा होता एक शॉर्ट व्हिडिओ शालेय समिती आणि माजी विद्यार्थी संघ सरळ पोर्टलवर कसा अपलोड करावा त्याबद्दलची माहिती. शालेय कामकाजात जो ऑनलाईनमध्ये जर काही अडचणी येत असतील तर माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. त्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ग्रुपची नक्कीच मदत मिळेल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.